काय करताय? प्लॅनिंग. कसलं? अगं सत्य आणि मंजू गेल्या काही दिवसात खूप वाईट फेज मधून गेलेत ना, त्यांना रिलॅक्स करण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करतोय. त्यांना कुठंतरी बाहेर फिरायला पाठवायचं म्हणतोय. आहा, हनीमून. बघितलं का, इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, आपल्यासाठी कधी असं प्लॅनिंग केलंय का पप्पांनी? सपने उगाच नको ते करून काढ नकोस. नको ते होय. मग काय काही बोलण्याचाच अर्थ नाही, काही सांगण्याचाच अर्थ नाही तुला. पण पप्पा, तुम्ही त्यांना नक्की कुठे पाठवणार आहेत? कुठल्या तरी अशा सॉलिड ठिकाणी पाठवायचं प्लॅनिंग करा. अरे तोच विचार करतोय कुठं पाठवावं, पण अजून काही ठरत नाहीये. मला वाटतंय ठोसेघरला पाठवावं का त्यांना, किंवा मग कास पठार, महाबळेश्वर, पाचगणीचं करू प्लॅनिंग. आऊ पप्पा, तुमच्यासाठी ठिकाण नाही बघायचंय, सत्यदान मंजू वहिनीसाठी बघायचंय. तुमच्याकडे एवढा भारताचा नकाशा आहे आणि तुम्ही साताऱ्यातलं ठिकाण सांगताय. नाही 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 नाही, नको नको पप्पा, मी तुम्हाला सांगते, मेघालय. तुम्ही का नाही त्यांना मेघालयला पाठवा. काय ग, तुला कसं माहिती आहे सगळं? आहो पप्पा, मी लय रील्स बघते बघा, तिथूनच सगळी माहिती मिळते मला. अगं कवे, पण ते लय लांब पडेल की ग, आणि आता पाऊस पण सुरू आहे. त्यापेक्षा मी काय म्हणते, जावई डॅम भारी आहे बघ. ए सवे, जावाई नाही, जवई डॅम असतोय तो, जवई. हा तीच. अहो पप्पा, तुम्हाला सांगते, ती तिकडे राजस्थान मध्ये बघा, आणि तिकडे एक बिबट्याची फॅमिली पण राहते. अशी समोर दिसते बघा ती आपल्याला, आणि तिथं रोपवे त्यात आपल्याला बसवतेत आणि डोंगर सफारी करतात. डोंगर सफारी लयच भारी व्ह्यू आहे बघा. बर चला, आपण मिळून सत्य आणि मंजूसाठी एखादं चांगलं मस्त ठिकाण शोधूयात. काही गरज नाही त्याची. हो चित्रकार, आत्ता कुठं सत्यनगरसेवक झालाय, त्याला एवढी मोठी कामं करायची आहेत, त्याला कुठं टाइम आहे फिरायला? आणि काय हो, तुमच्या सुनानं असं काय तीर मारलाय ज्याच्यासाठी तुम्ही तिला फिरायला पाठवताय? माया, मंजूमुळं सत्य आज बाहेर आहे. मंजूनं सत्यासाठी जे केलंय ते आई म्हणून तुला करणं कधीच शक्य झालं नाही. त्या पोरीनं सगळे पुरावे, सगळे माणसं सत्याच्या विरोधात असताना सुद्धा सत्याच्या पाठीमागं ठामपणे उभा राहून सत्याला निर्दोष सोडवलंय. आणि ही साधीसुधी बाब नाहीये. बोलले चित्रकार, स्वतःच अडकवायचं आणि स्वतः सोडायचं, ह्यात कसलं आले कौतिक?